मित्रांनो, सेबी काही एक्सपायरी चेंजेस करणारे काही नवीन नियम आणणार आहे मार्केटमध्ये. मग नक्की ते नियम कशासाठी असतील आणि त्याचे काय बेनिफिट्स होतील रिटेलरला आणि इन्व्हेस्टरला, हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला डिटेल्स 8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाठवला होता आणि त्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला काही एक पेपर ट्रेडिंग कशा पद्धतीने केली जाते, त्यात ते स्टॉक्स कशा पद्धतीने बाय करतात, सेल करतात, याच्या काही गोष्टी शिकवल्या होत्या. त्यानुसार त्याचा परफॉर्मन्स कसा असू शकतो हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आता सेबीचे जे नियम आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, पण तत्पूर्वी नक्की 8 दिवसापूर्वी आपण जे स्टॉक्स तुम्हाला पेपर ट्रेडसाठी सिलेक्ट केलेले होते ते कशा पद्धतीने वर्किंग करतात, इकडे स्क्रीनवरती लक्ष द्या. 2 मिनिटात मी तुम्हाला त्या गोष्टी पहिल्यांदा सांगतो. तर आता पहा, इथं स्क्रीनवरती जर आपण पाहिलं, या ठिकाणी एक महिंद्रा अँड महिंद्रा नावाचा स्टॉक्स आहे. त्याचा आपण परफॉर्मन्स दिला होता 3264 ते 3500 पर्यंत, तर 3400 पर्यंत आता त्याचे मुवमेंट्स आहे. म्हणजे हा जो स्टॉक्स आहे याचा जो रिझल्ट आहे हा इथपर्यंत जाऊ शकत होता असं आपण लिहिलं, आणि त्यांनी एक मुवमेंट इथपर्यंत कॅरी केलेली आहे. सेम आपण जर पाहू शकता नेस्लेचा परफॉर्मन्स जर आपण चेक केला, हा 5 मिनिट्स आहे. आपण जो रिझल्ट जनरेट करायला दिला होता पेपर ट्रेडसाठी तो काहीतरी 1000 रुपयाच्या समथिंग यावेळेस दिला होता. ओके, म्हणजे ह्या किमतीला असताना 1100. त्याची आत्ताची किंमत 1162, म्हणजे त्याचा हायेस्ट पॉईंट 1190. देन आपण सेम ज्युबिलियंट फूड पाहिला किंवा त्याच्यानंतर कायनेस टेक्नॉलॉजीज पाहिला, हा रेंजच्या बाहेर गेलेला नाही पहा. म्हणजे आपण पेपर ट्रेड करताना सांगितलं होतं, जर त्यांनी तुम्हाला ब्रेकआउट दिला नाही किंवा त्यांनी तुम्हाला ती रेंज ब्रेक करून दिली नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड न करणं तुमच्यासाठी उत्तम पॉईंट राहील. सेम मारुती सुझुकीचा स्टॉक्स आहे. हा कधी आपण बाईंगचा त्याची जी ॲक्च्युअल प्राईस कशी असू शकते पेपर ट्रेडनुसार, तर 12,995, आणि तिथून तो मुवमेंट करत होता 14,400. म्हणजे आपण एक त्याचं टार्गेट दिलं होतं, त्यांनी त्या टार्गेटपर्यंत त्याचं मुवमेंट दिलं. याचा अर्थ काय का तुम्ही ॲट ए टाईम मल्टिपल इन्व्हेस्टमेंट करू शकता. एकाच बास्केटमध्ये पूर्ण अंडी ठेवू नका, वेगवेगळ्या बास्केट्समध्ये. मग यातला काही स्टॉक्स ॲटो सेक्टरमधले होते, काही FMCG सेक्टरमधले होते. ओके, म्हणजे वेगवेगळे स्टॉक्स वेगवेगळ्या सेक्टर्समधले होते. आता आपण येऊया आपल्या मेन मुद्द्यावर. तत्पूर्वी मी परत सांगतो, कधी कधी व्हिडिओ पाहता लाईक करायचं विसरता किंवा सबस्क्राईब करायचं विसरता. सबस्क्राईबचं बटन दाबलं नसतं ते दाबा आणि आय बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओचे डिटेल्ससुद्धा वरती पाहायला भेटू शकतील. तर मित्रांनो, आता येऊया आपण सेबीने नक्की काय काय बदल केलेले आहेत त्याच्यावरती. आता सेबीने पहिला नियम काय बदलला आहे मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, सेबीने जी काही एक्सपायरीचे डेट चेंज केलेत. आता एक्सपायरीच्या डेट्स कशा चेंज केल्यात तर पहा, याच्या अगोदरही असं आहे का फर्स्ट टाईम मार्केटमध्ये मुवमेंट झाली नाही. मार्केटमध्ये हा बदल भरपूर वेळा झाला आहे. म्हणजे मार्केटची जी काही ऑप्शन एक्सपायरी असते किंवा ऑप्शन्स असतात, त्या ऑप्शनच्या ज्या काही डेज असतात, त्या डेज म्हणजे याच्या अगोदरही जसं आपण पाहिलं बँक निफ्टीची एक्सपायरी ती विकलीवरनं ती मंथलीवर गेली. ओके, त्याच्यानंतर सेम जर तुम्ही पाहिलं तर निफ्टी आहे. ओके, त्याच्यानंतर सेन्सेक्स आहे. आता निफ्टी आणि सेन्सेक्सच्या डेट चेंज होणार आहेत किंवा डेज चेंज होणार आहे. हे डेज का बरं चेंज होतात, तर मार्केटमध्ये एक जी कॅश आहे ती राहिली पाहिजे, जेणेकरून ट्रेडर्स चांगल्या प्रमाणात प्रॉफिटेबल राहिलं पाहिजे. पण नक्की आता ते आपल्याला माहिती नाही, लोक त्यानुसार प्रॉफिटेबल होतात का नाही होत, का लोक त्याच्यामुळे आणखीन लॉसमध्ये जातात. आता बऱ्यापैकी वेळा पाहिलं तर आपण निफ्टी बँकचा जर प्रिव्हियस एक्सपिरियन्स पाहिला, हा 6 महिन्यापूर्वी निफ्टी बँकमध्ये व्हॉल्यूम ट्रेड होत होतं, भरपूर लोक बाईंग होत होते आणि सक्सेस रेशो पण भरपूर लोकांचा स्ट्रॉंग होता. पण सेम सिच्युएशनला तर आता आपण निफ्टी बँक पाहिलं तर तो व्हॉल्यूम निफ्टी बँकमधला काढून तो निफ्टीमध्ये आणला आहे. पण निफ्टीमधून आता परत तो सेन्सेक्समध्ये जाऊ शकतो. म्हणजे सेन्सेक्समध्ये जास्त प्रमाणात लोक ऑप्शन करू शकतात. आता याच्या पुढचाही नियम असं होऊ शकतो, अजून काही दिवसांनी एक्सपायरी जी विकली आहे, आता एक्सपायरी तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल, तुम्ही ट्रेड करतात, तर आत्ता सध्या निफ्टीची जी एक्सपायरी ती विकलीची गुरुवारी आहे आणि जी आपण सेन्सेक्सची पाहतो ती मंगळवारी आहे. पण मग आता याच्या डेट्स काय चेंज होणार, तर जी मंगळवारची एक्सपायरी आहे ती आता थर्सडेला जाणार, गुरुवारी, आणि जी गुरुवारची निफ्टीची एक्सपायरी ती मंगळवारी येणार. याने काय होणार, सपोज ऑप्शन सेलर्स आहे तर त्याला आता 2 डेज बिफोर ॲटलिस्ट, म्हणजे त्याच्यासाठी जो गुरुवारी घेणार होता त्याला तो मंगळवारी घेण्याचा चान्सेस आहे. आणि मध्ये टू डेज म्हणजे जो काही सॅटर्डे संडे असतो, ओके, त्याचं नक्की आता काही पब्लिकला लॉस होईल का काही पब्लिकला प्रॉफिट होईल हे आपण सांगू नाही शकत. पण डिकेजचे चान्सेस हे जास्त होऊ शकतात. कारण आता कसं होणार, मार्केट मंगळवारी जर एक्सपायरी करतं निफ्टीचं तर सोमवार झाला अगोदर, आणि सोमवारच्या अगोदर शनिवार रविवारी मार्केट बंद असतं. तर बंद असल्याने मार्केटमध्ये जो बदल होणार आहे, एक इथून मागं लोक सोमवारी घेऊ शकत होते थोडं कमी प्राईजमध्ये, त्याच्यामध्ये मग डिके होण्याचे चान्सेसला डेट नव्हता. मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 3 दिवस त्यांना राहायचे आणि गुरुवारी फायनल एक्सपायरी राहायची विकलीची. ओके, पण ती विकलीची एक्सपायरी आता येणार आहे मंगळवारी. मग लोकांकडे फक्त एकच दिवस राहिला सोमवार. मग व्हॉल्यूम ट्रेड वाढला तर फक्त सोमवार आणि मंगळवार. पण मग गुरुवार, बुधवार
ओके, शुक्रवार ह्या दिवशी जास्त ट्रेड होईल का नाही याची गॅरंटी नाही. आणि कॅश मार्केट फ्लो मार्केटमध्ये जास्त आला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय इक्विटीमधली इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे, हा मुख्य रेशो. मग तो नक्की मार्केटने तिकडे, आता हे तर सगळ्यांना माहिती आहे का 90% ट्रेडर हे फेल आहेत. हे कशामुळं का जे रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करत नाही. मी आजही ट्रेड मॅनेजमेंट करा असं कसं सांगतो, तुम्ही ट्रेड कुठलाही घ्या, पण ट्रेड घेतल्यानंतर त्याच्यात तुमचा रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर असणं गरजेचं आहे. मग आता जास्त लोक लॉसमध्ये जाऊ नये यासाठी CBI नियम आणत आहे असा. आता तो नियम आणतोय कधीपासून, तर 1 सप्टेंबर 2025, म्हणजे आत्ता अजून 3-4 दिवसामध्ये मार्केटमध्ये जो नियम येतो आहे. मग त्याच्यानंतर आत्तापर्यंतची सेटलमेंट्स 80% तर लवकर होती. म्हणजे आता T+0 नोव्हेंबर महिन्यात परत असं चाललं आहे का आज तुम्ही मार्केटमधनं पैसे विड्रॉ करतात, तर त्याच दिवशी तुम्हाला लगेचच्या लगेच सेटलमेंट तुमच्या अकाउंटला ते पैसे जमा झाले पाहिजे. मग त्याच्यासाठी 80% 50% असा काही रूल न करता डायरेक्टली 100% तुमची पूर्णच्या पूर्ण जी व्हॅल्युएशन आहे ती एकाच दिवशी किंवा एकाच टायमाला T+0 डेजला तिथे जमा झाली पाहिजे. हा त्याचा सेकंड पॉईंट राहिला. आता याच्यात अजून असा काय मुख्य बदल होऊ शकतो. आता हा जो मेन बदल घडतोय म्हणजे तो एक्सपायरीचा, यांनी 3 गोष्टींवरती इम्पॅक्ट पडणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ट्रेडिंग व्हॉल्यूम, दुसरी गोष्ट म्हणजे व्हॉलेटिलिटी आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रीमियम. म्हणजे व्हॉल्यूम, व्हॉलेटिलिटी आणि प्रीमियम ह्या तिन्ही गोष्टी थोड्याशा जास्त प्रमाणात मार्केटमध्ये इम्पॅक्ट करणार आहे ज्यावेळेस या एक्सपायरी चेंज होणार आहे. इथून मागे अशा गोष्टी घडल्यात, पण नक्की आता याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मार्केटवरती होतोय का निगेटिव्ह इम्पॅक्ट मार्केटवरती होतोय हा आपल्याला थोड्या दिवसात पाहायला भेटेल. तर नक्कीच आपली जी पुढची एक्सपायरी झाली त्यानंतरच्या ज्या पूर्ण एक्सपायरी राहतील त्या पूर्ण एक्सपायरीचा डेज चेंज झालेला राहतील. तुमची मंथली एक्सपायरीचा डेट हा वेगळा राहील आणि तुमच्या ज्या एक्सपायरी आहेत विकली त्याच्या डेट या चेंज राहतील. तर विकली एक्सपायरीच्या डेट चेंज होतं त्या आपल्या मंगळवारी जी होती ती सेन्सेक्सची जाणार आहे गुरुवारी, आणि गुरुवारी जी होती निफ्टीची ती येणार आहे मंगळवारी. ओके, सो पाहूया मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नक्कीच फॉलो करा धनक्रांतीला, आणि जर व्हिडिओला सबस्क्राईब बटनवरती क्लिक केलं नसेल तर नक्कीच करा, आणि नोटिफिकेशनसाठी आयकॉन बटनवरती क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.